नमस्कार नाशिककरांनो, मी नाशिक गणपती फेस्टिवल आयोजक करण कांदीलाल साकला आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण यंदा वर्षी नाशिक गणपती फेस्टिवलमध्ये गणेश बाप्पाचे आकर्षक स्टॉल उपलब्ध केलेले आहे. आमच्या इथे सर्व नाविन्य गणपती मूर्त्या उपलब्ध आहे व सिक्युरिटी व CCTV कॅमेऱ्याची पण सुविधा दिलेली आहे. तर एकदा नक्की भेट द्या. नाशिक गणपती फेस्टिवल, जुना गंगापूर नाका, नाशिक. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार नाशिककरांनो, मी आपल्यासाठी इथे नाशिकमध्ये आम्ही चोपडा लॉन्स येथे गणपती आगमनासाठी खूप मोठे इथं प्रशस्त व्यवस्था केलेली आहे. त्यात आमचा एक मखर जंक्शन नावाने एक मोठा स्टॉल उभा केलेला आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथं मखर आम्ही तयार केलेले. तर त्यासाठी तुम्ही एकदा व्हिजिट करावी. आणि इथे खूप मोठे प्रकारचे स्टॉल लागलेले, तर तिथं खूप मोठ्या मूर्त्या, खूप चांगल्या सुबक मूर्त्या इथं आहे. त्यासाठी एकदा नक्की 100% व्हिजिट करा चोपडा लॉन्स येथे. ही नाशिककरांना एक कळकळीची नम्र विनंती. नाशिकमध्ये असं इथं कुठंच म्हणजे या प्रकारचे मखर तुम्हाला भेटणार नाही. आम्ही हे सगळं बाहेरून माल मागवून, म्हणजे चांगल्या सिटीतनं, मुंबई कलकत्तासारख्या सिटीतनं माल मागवून आम्ही हे पूर्णतः तयार केलेलं आहे. ते आम्ही सगळे इथे इको फ्रेंडली यूज केलेले आहे. आपण प्लास्टिकचे फुलं नाही यूज करता, आपण सगळे कापडी फुलं यूज केलेले आहे. इवन जे ग्रीनरी वगैरे आहे ते पण सगळं इको फ्रेंडली आहे. आणि बाकीचे ड्राय आपण यूज केले, ड्राय पत्ता वगैरे ते नॅचरल असून आपण ते एकदम म्हणजे इको फ्रेंडली आणि छान सगळे. आणि प्रत्येक डिझाईन तुम्हाला इथं वेगळी दिसणार आहे. एक पण काही रिपीट नाही केलेले आपण. प्रत्येक पॅटर्न वेगळं आहे, प्रत्येक फुलं वेगळे आहे. आपण भरपूर ठिकाणी सध्या हिंदू धर्माला चालून भरपूर आपण गणपती मंत्र वगैरे असेही आपण फ्रेमा बनवलेले आहे. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या, तुम्हालाही आवडेल. छान. अजून आमच्या नाशिकमध्ये एक 2-3 ठिकाणी पण स्टॉल आहे. एक मालेगाव स्टँडवर आहे आणि एक डोंगरी वस्ती आणि एक कानडी मारुती लेनमध्ये पण आम्ही स्टॉल टाकलेले आहे. तर नाशिककरांना जर तिकडे नसेल जमत तर नाशिककरांना तिकडं पण एकदा एक व्हिजिट करावी ही आमच्या नाशिककरांना विनंती. स्टॉलचं नाव आहे नाशिक मखर जंक्शन. चोपडा लॉन्सच्या पार्किंगमध्ये आपला मोठा गाळा आहे, तिथे तुम्ही एकदा नक्की भेट द्या. गणपती बाप्पा मोरया. माता कला केंद्रामधनं गिरीश देवीदास येवले बोलतो आहे. तर आपल्या इथं चोपडा लॉन्समधील भरपूर असे भव्य असे दालन लागले आहे गणपती मूर्तींचं. तिथे तुम्हाला हवे असलेलं आपलं सुलाई माता कला केंद्रामध्ये सुद्धा जे तुम्हाला कपडावर किंवा जे तुमच्या मनात असलेली थीम असेल, डायमंड वर्क असो किंवा कपडा वर्क असो, त्याचे पूर्ण असे भव्य असे मोठे दालन भरवले आहे आपण. तर तुम्ही अवश्य व्हिजिट करावे. गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, भव्य असे दालन लागले आहे. तर तुम्ही अवश्य संपूर्ण भाविकांनी नक्की व्हिजिट करावे. गणपती बाप्पा मोरया. नाशिकमध्ये गणपती बाप्पा यांचे आगमन होत असताना आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तरी 14 सप्टेंबरला आपल्याकडे गणपती बाप्पांची स्थापना होणार आहे. त्यानिमित्ताने चोपडा लॉन्स पार्किंगमध्ये भव्य प्रशस्त गाळे तयार करण्यात आले असून आमच्याकडे गाळा नंबर 1 मोरया कला केंद्र नेहमीप्रमाणे शाडू मातीच्या सुबक व सुरेख मूर्ती उपलब्ध आहेत, ज्या पर्यावरणपूरक आहेत. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार नाशिककर, मी राजनंदिनी राजू चोथवे. मी BA LLB लास्ट इयरला आहे. नेक्स्ट इयर मी ॲडव्होकेट होईल. चोपडा लॉन्स येथे अनेक गणपतीचे स्टॉल लागलेले, तिथे खूप छान छान गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहे. तर आपण घरी गणपती बाप्पा बसवतो, तर इथे नक्की तुम्ही येऊन भेट द्या. आणि मी हँडमेड ना गणपती बाप्पासाठी खूप अशी छानशी माळ केलेली आहे. तर तुम्हाला आवडेल त्या मी कलरमध्ये कस्टमाइज करून देऊ शकते. आणि ही रेड कलरची आपली खूप सॉरी ना ही रेड कलरची पण खूप सुंदर अशी माळ आहे. ही पण मी तुम्हाला पाहिजे त्या टाईपमध्ये तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकते. त्याशिवाय असं छानसा मोदक आहे. हे मोदक पण आपण बाप्पासमोर छान ठेवू शकतो. तर कृपया इथे येऊन प्लीज तुम्ही इथे मला व्हिजिट द्या चोपडा लॉन्सला. इथे तुम्हाला बाप्पा पण मिळेल आणि बाप्पासोबत हार पण मिळेल. थँक्यू. ही गोरख पवार आपला अगरबत्तीचा व्यवसाय आहे. अगरबत्ती, अत्तर, परफ्यूम, रूम फ्रेशनर. तर चोपडा लॉन्सला आलो होतो, इथं इतक्या छान मूर्त्या दिसल्या मला. तर मी भरपूर ठिकाणी मूर्त्या पाहिल्या, खूप सुंदर मूर्त्या आहेत. तर नाशिककरांना कोणालाही लागलं तर तुम्ही चोपडा लॉन्सला एक व्हिजिट करा. तर आपला अगरबत्तीचा स्टॉल आहे, तुम्ही बघू शकता वगैरे. तर मी पण ते स्टॉल लावला. तर दादांनी आपल्याकडनं वस्तू घेतली. दादा, वस्तूची क्वालिटी कशी सांगा नाशिककरांना? एक नंबर सुवास एकदम भारी आहे. त्याचा एकदम ओरिजिनल क्वांटिटी, क्वालिटी एकदम भारी.